9 डिसेंबर 2024 महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात मस्साजोग नावाचे गाव आहे. आणि या गावात 3 वेळा जवळपास 15 वर्ष सरपंच राहिलेल्या संतोष देशमुख या तरुणाची निर्घुण हत्या झाली. पण ही हत्या का झाली, या मागचं कारण काय, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी युवराज चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा. 6 डिसेंबर 2024 केस तालुक्यातील मस्साजोग गावाजवळ अनदा या कंपनीचा, पवन ऊर्जा पवन चक्की चालवणाऱ्या या कंपनीचा 30 एकरचा एक प्लांट, आणि या प्लांटच्या ऑफिसमध्ये केस तालुक्यातील सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले या दोन मित्रांसह काही मंडळींनी या ऑफिसमध्ये बळजुगरीने घुसण्याचा प्रयत्न केला. या ऑफिसचा वॉचमॅन जो दलित समाजाचा आहे, या वॉचमॅनने तुम्ही बळजुगरीने आत घुसू नका, मी ऑफिसमध्ये फोन करतो, परवानगी घेतो आणि मग तुम्हाला आत सोडतो असं सांगितल्यास तू आम्हाला आत न सोडणारा कोण, असं म्हणत या तरुणांनी या वॉचमॅनला जब्बर मारहाण केली. स्वतःला मारलं म्हणून त्या वॉचमॅनने गावातील मित्रांना फोन केला. आता या दलित वॉचमॅनच्या मित्रांसह त्या गावचे सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी आले आणि बाबा आमच्या माणसाला का मारलं असा प्रश्न विचारल्यावर या गोष्टीचं, या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं. हाणामारी भयंकर झाली. तर हा प्रकार आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून संतोष देशमुख हा दलित समाजाचा वॉचमॅन केस तालुक्याच्या पोलीस स्टेशनला गेला. पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी यांची तक्रार काही घेतली नाही. उलट पोलिसांनी केस तालुक्याचे अजित पवार गटाचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांना बोलावून घेतले. विष्णू चाटे आल्या कारणाने पोलिसांनी त्यांची तक्रार काही नोंदवली नाही. आता स्थानिक आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धसनचं असं म्हणणं आहे की त्या 6 डिसेंबरला कुणातरी बड्या नेत्यांचा त्या पोलीस स्टेशनला फोन गेला आणि पोलिसांनी तक्रार घेतली. आता तसं पाहायला गेलं तर विष्णू चाटेंचा नेमकं बडा नेता कोण हे आपण पुढे पाहूया. पुढे आली 9 डिसेंबर 2024 ची तारीख आणि हाच दिवस होता संतोष देशमुखांच्या हत्येचा. संतोष देशमुख आणि त्यांचा आत्याचा मुलगा जो केस तालुक्यापासून मस्साजोग गावला आपल्या गाडीमध्ये येत होते. जवळ एक टोल नाका आहे जो अद्याप सुरू झालेला नाही. या टोल नाक्यावर संतोष देशमुखांची गाडी 2 कारने अडवली. त्यांच्या समोर एक ब्लॅक स्कॉर्पिओ आणि पाठीमागे सुद्धा एक गाडी आली. या दोन्ही कारमधून 7-8 लोक उतरले. त्या 7-8 लोकांच्या हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टिक आणि वेगवेगळे हत्यार होते. या 7-8 लोकांनी संतोष देशमुखांची संपूर्ण गाडी फोडली आणि देशमुखांना गाडीत उचलून कुठेतरी घेऊन गेले. आता हा प्रकार त्यांच्या आत्याच्या मुलांनी तर बघितला. आत्याच्या मुलांनी त्वरित केस तालुक्याच्या पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि माझ्या भावाला वाचवा अशी पोलिसांना विनंती केली. पण यावेळी सुद्धा पोलिसांनी त्या आत्याच्या मुलाची तक्रार काही घेतली नाही. 3 तासानंतर अशी बातमी समोर आली की केस तालुक्याच्या जवळ देवठणा नावाचे एक गाव आहे. या देवठणा गावाच्या परिसरात संतोष देशमुखांचा मृतदेह आढळला. आता संतोष देशमुखांची हत्या इतकी क्रूर होती की संतोष देशमुखांची पाठ पूर्ण काळीनिळी झालेली होती. संतोष देशमुखांना मारल्यानंतर या आरोपींनी संतोष देशमुखांचे डोळे लायटरने जाळले. आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी पोलिसांना असा जबाब दिला की संतोष देशमुख म्हणत नव्हता म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याच्या छातीवर, त्याच्या बरगडीवर आपल्या कोपरने आणि गुडघ्याने उड्या मारल्या आणि त्याची बरगडी तोडून टाकली. त्याचे हातपाय तोडले, त्याचे डोळे लायटरने जाळले. एवढंच नाही तर त्याचं लिंग देखील कापलं. इतकी क्रूर हत्या संतोष देशमुखांची झाली. या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील सगळेच आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, विजय सिंह पंडित, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेमध्ये आणि विधान भवनात या हत्येचा आवाज उचलून धरला. या सगळ्या गोष्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणालाही माफी मिळणार नाही असं विधान केलं. त्यानुसार CID देखील या गावात पाठवण्यात आली. पण अद्यापही या हत्येला जवळपास 15 दिवस उलटून गेले, पण अजूनही या हत्येचा निकाल काही अजून लागलेला नाही. त्याचबरोबर शरद पवार, ओमराजे निंबाळकर, संभाजीराजे भोसले आणि अनेक बड्या नेत्यांनी मस्साजोग गावात जाऊन
या मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. आता तसं पाहायला गेलं तर विधान भवनात सुरेश धस यांनी भयंकर असा या हत्येचा आवाज उचलून धरलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की या आरोपींमागे कोणीतरी आका आहे आणि त्या आकाचा सुद्धा कोणीतरी तो आका आहे. आता याच गोष्टीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागरांनी सुद्धा मोठा आवाज धरलाय. यांनी तर खुल्यापणे त्या हत्या पाठीमागे ज्या व्यक्तीशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं, त्या व्यक्तीचं खुलं नाव संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाडने घेतलं आणि तो व्यक्ती म्हणजे वाल्मिक अण्णा कराड. वाल्मिक अण्णा कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं पंकजा मुंडेंनी भर सभेत वक्तव्य केलं होतं. जवळपास या सगळ्या गोष्टी मागे मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे या पुढाऱ्यांचं म्हणणं आहे. पण वाल्मिक कराडांचा या प्रकरणाशी संबंध काय? 6 डिसेंबरला पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विष्णू साठे आले होते आणि त्यांच्या सांगण्यानुसार संतोष देशमुखांची तक्रार पोलिसांनी नोंदवली नव्हती. पण या विष्णू साठेंचा कराडांशी संबंध काय? तर विष्णू साठे हे वाल्मिक कराडांचे नातेवाईक आहेत आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे राईट हँड आहे. तसं पाहिलं तर वाल्मिक कराडांवर आतापर्यंत जवळपास 32 खुनांचा आरोप आणि गुन्हा आहे. अनेक ठिकाणी किडनॅपिंग, अनेक ठिकाणी वाळू माफिया देखील अशी या वाल्मिक कराडांची ओळख आहे. या संपूर्ण गोष्टीचा इतका हादरा बीडमध्ये बसला, इतकं दहशतीचं वातावरण निर्माण झालं की या हत्येबाबत कुणीही खुलं बोलत नाही. संतोष देशमुखांची झालेली निर्गुण हत्या माणुसकीला काळं फासणारीच आहे. विधान भवनात वेगवेगळे पुढारी आपला आवाज तर उठवतात, कोणी यावरनं राजकारण करू पाहतं. पण सामान्य जनतेची, देशमुख कुटुंबाची एकच आशा आहे की या हत्येच्या आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि योग्य ती शिक्षा व्हावी. तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत रहा अपडेट मराठवाडा.